ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी या गावाला निसर्गाच्या सौंदर्याचं कोंदण लाभलंय। ठिकेकरवाडीच्या पुष्पावती नदीवर धबधब्यांची एक मालिकाच आहे जणू। हे गाव इंडोनेशियातल्या बालीसारखं अतिशय सौंदर्यवान गाव बनू शकतं। आश्चर्य वाटलं, पण खरंच आहे। पर्यटनदृष्ट्या गाव विकसित व्हावं यासाठी आता गावकऱ्यांनी काही खास पावलं टाकायला सुरुवात केली आणि याच सौंदर्याला अजून 4 चांद लागावेत अशी ग्रामस्थांची इच्छा आहे आणि प्रयत्न सुद्धा। ठिकेकरवाडी जुन्नर तालुक्यातल्या पुष्पावती नदीकाठी वसलेलं एक आदर्श आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं टुमदार गाव। गावच्या दक्षिणेला चंद्राकार वळसा घालून वाहणारी ही पुष्पावती नदी आहे। गावच्या पश्चिमेला 2 नद्या एकत्र येतात। इथल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात एकत्र होऊन त्या पुढे येडगाव धरणामध्ये जातात। या नदीला वर्षभर फेसाळणारे आणि ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे दिसतात। याच नयनरम्य धबधब्यांची मालिका अनेक वर्षांपासून पर्यटकांना साथ घालतीये आणि त्यामुळेच हे गाव पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे। या ठिकाणी पर्यटनाचा वाव मिळावा किंवा विकास व्हावा यासाठी झुलता पूल म्हणजे झुलता ब्रिज सुद्धा हा महाराष्ट्र शासनाकडे यापूर्वीच ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केलेला आहे। गावाला असलेलं नैसर्गिक सौंदर्य आणि नदीपात्रात राबवले जाणारे विविध इव्हेंट्स यामुळे वर्षभर इथं पर्यटक गर्दी करत असतात। 6 महिन्यांपूर्वी ठिकेकरवाडी गावाला केंद्र सरकारचा 1 कोटी रुपयांचा ऊर्जा ग्राम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। यानंतर गावानं राज्य सरकारला 2015-16ला एक प्रस्ताव देऊन निधीची मागणी केली, ज्यातून झुलता पूल, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग आणि एक जेट्टी, रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग अशा परदेशात मिळणाऱ्या सुविधा देण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे। पर्यटकांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा गावानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत। गार्डन आणि रूमही उपलब्ध आहे। मात्र नदीपात्रात उर्वरित सुविधा उभारण्यासाठी किमान 2 कोटी रुपये राज्यानं द्यावेत अशी गावकऱ्यांची मागणी आहे। अगदी काही किलोमीटर अंतरावरतीच आमचा गावचा हा जो धबधबा 12 महिने वाहतो हाही या ठिकाणी आहे। त्याच अनुषंगाने आमचंही पर्यटन त्या ठिकाणी वाढू शकतं, आमच्या गावचाही विकास होऊ शकतो। आमच्या सरपंचांनी वारंवार या गोष्टीकडे शासनाकडे भरपूर वेळा मागणी केलेली आहे, परंतु याकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाहीये। त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं। शासनानं मदत केली तर जुन्नरच्या ठिकेकरवाडी, बाली आणि इंडोनेशियाप्रमाणे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देऊ शकेल। फक्त गरज आहे ती शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री ह्या अशा एखाद्या चांगल्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देतील अशी अपेक्षा आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।